नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल भैसडे भूषण धूत अकॅडमीतर्फे सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आयोजित टेस्ट सिरीजच्या चौथ्या प्रश्नपत्रिकेतील अर्थव्यवस्था या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरांसहित सखोल स्पष्टीकरण बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। प्रश्न 41 बघा, भारताच्या लोकसंख्या वाढीची वैशिष्ट्ये व कालावधी यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला। स्तंभ 1 मध्ये दिलेला आहे कालावधी आणि स्तंभ 2 मध्ये दिलेला आहे त्याची वैशिष्ट्ये। अ मध्ये दिलेला आहे बघा 1901 ते 1921 या एकूण 20 वर्षांच्या कालावधीमध्ये काय परिस्थिती होती तर स्थिर लोकसंख्येचा कालावधी होता। कशामुळे? कारण या कालावधीमध्ये एकूण 5.42% ची भर पडली होती केवळ लोकसंख्येमध्ये, त्यामुळे हा काळ जो आहे तो स्थिर लोकसंख्येचा काळ म्हणून ओळखला जातो। त्यानंतर 1921 ते 1951 या एकूण 30 वर्षांच्या कालावधीमध्ये 43.7% लोकसंख्या वाढली होती, म्हणून या कालावधीला संथ वाढीचा काळ असं म्हटलं जातं। मग क मध्ये दिलेला आहे 1951 ते 1981 या एकूण 30 वर्षांच्या कालावधीमध्ये लोकसंख्या 89.36% वाढली होती, त्यामुळे हा कालावधी लोकसंख्येच्या विस्फोटाचा कालावधी असंही म्हटलं जातं किंवा वेगवान उच्च वाढीचा काळ असंही याला ओळखलं जातं। आणि ड मध्ये बघा 1981 ते 2011 म्हणजे हा जो लेटेस्ट 30 वर्षांचा कालावधी आहे तो उच्च वाढ मात्र घसरत्या दराची चिन्हे, म्हणजेच काय की ग्रोथ रेटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे प्रत्येक 10 वर्षांमध्ये। आणि किती या 30 वर्षांमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे तर 56.44% ही लोकसंख्या वाढलेली आहे। म्हणून याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? मग अ चं 4, ब चं 3, क चं 2 आणि ड चं 1 यानुसार पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 42 बघा, आर्थिक विकास या संकल्पनेविषयी खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहेत। अ मध्ये दिलेला आहे आर्थिक विकास एक व्यापक आणि गुणात्मक संकल्पना आहे का? तर विधान अगदी बरोबर आहे। त्याचं कारण असं, आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये आर्थिक वृद्धीबरोबर लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करणारे परिवर्तनशील बदल अपेक्षित असतात, म्हणून या ठिकाणी अ विधान अगदी बरोबर आहे। आर्थिक विकास एक व्यापक आणि गुणात्मक संकल्पना आहे। ब मध्ये दिलेला आहे बघा, आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास शक्य आहे का? तर चुकीचं आहे। आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही, म्हणून या ठिकाणी केवळ अ विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 43 बघा, खालीलपैकी कोणत्या दिवशी संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 29 जून। त्याचं कारण असं, आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांत चंद्र महालनोबिस म्हणजेच काय PC महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार त्यांच्या जन्मदिवस म्हणजेच कुठला तर 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करते। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश सामाजिक आर्थिक नियोजन आणि धोरण निश्चितीमध्ये प्रोफेसर महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल तरुण पिढीला जागृत करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। महत्त्वाचं म्हणजे बघा, प्रशांत चंद्र महालनोबिस अर्थात PC महालनोबिस यांचा जन्म 29 जून 1893 मध्ये झाला होता। त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा ड्राफ्ट तयार केला होता। त्याचसोबत दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेत महालनोबिस प्रतिमान वापरण्यात आले होते। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे PC महालनोबिस यांनी भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया घालण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आणि त्याचसोबत PC महालनोबिस हे व्यक्तिमत्व फार महत्त्वाचं आहे। 43 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 44 बघा, खालीलपैकी कोणते प्रकार औद्योगिक बेरोजगारीचे उपप्रकार आहेत? अ मध्ये दिलेला आहे तांत्रिक बेरोजगारी, संघर्षणात्मक बेरोजगारी, त्याचसोबत चक्रीय बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी। या ठिकाणी बघा शहरी बेरोजगारीचे एकूण उपप्रकार 2 पडतात। पहिला म्हणजे कुठला तर सुशिक्षित बेरोजगारी आणि दुसरा म्हणजे कुठला तर औद्योगिक बेरोजगारी। पुन्हा या औद्योगिक बेरोजगारीचे 4 प्रकार आहेत उपप्रकार। यामध्ये तांत्रिक बेरोजगारी आहे, त्याचसोबत संघर्षजन्य बेरोजगारी आहे, त्याचसोबत चक्रीय बेरोजगारी आहे आणि मग नंतर संरचनात्मक बेरोजगारी सुद्धा आहे। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे। तांत्रिक बेरोजगारी सहसा शहरी भागातील उत्पादनांच्या तंत्रात झालेल्या बदलामुळे वाढते। शहरी भागामध्ये आधुनिकीकरण व संगणकीकरणामुळे ही तांत्रिक बेरोजगारी वाढलेली आपल्याला दिसून येते। उदाहरणासाठी जर आपण बघितलं तर कारखान्यांमध्ये CNG मशीनसारख्या यंत्रांमुळे पूर्वी 8 ते 10 व्यक्ती जे काम करत होते तेच काम आज एकच व्यक्ती करू शकते, त्यामुळे त्या ठिकाणी उर्वरित जे व्यक्ती आहेत त्यामध्ये तांत्रिक बेरोजगारी निर्माण झालेली आहे।
संघर्षजन्य बेरोजगारी यामध्ये श्रमाचा पुरवठा आणि श्रमाची मागणी यांच्यातील संतुलन बिघडल्यामुळे आर्थिक संघर्ष निर्माण होतो. आर्थिक मंदी, महागाई वाढ, वीज कपात, कच्च्या मालाचा तुटवडा, यांत्रिक बिघाड आणि टाळेबंदी इत्यादी कारणांमुळे काही कामगारांना कामावरून कमी केले जाते. कामावरून काढलेल्या या कामगारांना दुसरे काम मिळेपर्यंत परिस्थितीशी संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळेच यालाच काय म्हटलं जातं, संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी. पुढील क मधील चक्रीय बेरोजगारी याबाबत थोडक्यात माहिती म्हणजे अर्थव्यवस्थेतील तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या काळात मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीलाच चक्रीय बेरोजगारी असे म्हटले जाते. तेजी मंदीवर आधारित व्यवसाय चक्रामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला सुद्धा चक्रीय बेरोजगारीच म्हटलं जातं. तर संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय, तर कामगारांची कौशल्य आणि कामासाठी आवश्यक कौशल्ये यामधील व्यवस्थेत झालेल्या बदलामुळे तफावत आढळते. यामुळे बेरोजगारीसाठी संरचनात्मक कारणे निर्माण होऊन ही बेरोजगारी निर्माण होते. म्हणजे अर्थव्यवस्थेची तशा प्रकारची संरचनाच झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. अ, ब, क आणि ड हे चारही औद्योगिक बेरोजगारीचे उपप्रकार आहेत. प्रश्न 45 बघा, खालील विधानांपैकी अयोग्य असणारे विधान आपल्याला ओळखायचे. अ मध्ये दिलेलं आहे, छुपी बेरोजगारीमध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात का, तर अ विधान अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं की एखाद्या कामाच्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर त्यास प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी असं म्हटलं जातं. या बेरोजगारीची समस्या प्रामुख्याने विकसनशील व विकसित देशातही आढळते. प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारीलाच अर्ध बेरोजगारी किंवा आवृत्त बेरोजगारी असेही म्हटलं जातं. अ विधान अगदी बरोबर आहे. ब विधान बघा, ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुपी बेरोजगारीमध्ये आहे का, तर बरोबर आहे. ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये सहसा अशा प्रकारची बेरोजगारी आपल्याला आढळून येते. छुपी बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे जर आपल्याला विचारली तर संयुक्त कुटुंब पद्धती एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचसोबत पर्यायी रोजगाराचा अभाव असल्यामुळे आणि त्याचसोबत शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार जो आहे त्यामुळे सुद्धा अशा प्रकारची छुपी बेरोजगारी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी निर्माण होते. आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य असणारे विधान आपल्याला ओळखायचे होते. एकही अयोग्य विधान नसल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 46 बघा, भारत सरकारने व्यापार धोरणाच्या आढाव्यासाठी सन 1962 मध्ये कोणती समिती नेमली होती, तर याचं योग्य उत्तर काय आहे, मुदलियार समिती. पर्याय क्रमांक 2. केव्हाची, 1962ची. विषय काय होता, तर आयात आणि निर्यात धोरण ठरविण्यावर भर द्यावा आणि त्यासाठी अभ्यास करावा या उद्देशाने ही समिती नेमण्यात आली होती. अध्यक्ष कोण होते, तर ए रामास्वामी मुदलियार. आपल्याला एकूण सदस्य विचारले जाणार नाहीत, फक्त सदस्य संख्या किती होती, 8 होती. GL बन्सल, त्यानंतर NM वागळे, PA नरिएलवाला, EPW काकोस्टा, SM शहा, BK कोचर, HL खन्ना, MP माथुर. लक्षात ठेवायची बिलकुल बी गरज नाही, कारण एवढा डीपमध्ये प्रश्न विचारला जात नाही. या ठिकाणी फक्त आपल्याला मुदलियार समिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विषय काय होता, तर आयात निर्यात जे आहे धोरण यावर आपल्याला अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही समिती नेमण्यात आली होती. म्हणजे त्यांनी शिफारस सुचवायच्या होत्या. अध्यक्ष होते ए रामास्वामी मुदलियार. सदस्य सचिव हे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ते म्हणजे SP चवलानी हे सदस्य सचिव होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुदलियार समिती 1962ची. प्रश्न 47 बघा, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या घटकांना लक्ष करते, तर या ठिकाणी अ मध्ये दिलेला आहे शहरी बेरोजगार व्यक्ती, तर बरोबर आहे. नावातच दिलेलं आहे बघा ना, शहरी रोजगार. याचा अर्थ काय झालं, शहरी बेरोजगार व्यक्तींना रोजगार देण्यासाठी या ठिकाणी अ बरोबर आहे. ब मध्ये बघा, शहरी अर्धरोजगारीत व्यक्ती, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. स्वयंरोजगार, त्याचसोबत महिला स्वयंरोजगार कार्यक्रम, त्याचसोबत रोजगार प्रोत्साहनासाठी कुशल प्रशिक्षण, शहरी वेतन रोजगार कार्यक्रम, हे सर्व काय स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनाचे महत्त्वाचे घटक आहेत. आपल्याला जर विचारलं स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही केव्हा सुरू करण्यात आली होती, तर 1 डिसेंबर 1997 रोजी. केव्हा, तर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. 9वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1997 ते 2002. प्रश्न 48 बघा, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. अ मध्ये दिलेलं आहे आयकर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो का, तर बरोबर आहे. आयकर करदात्याच्या कर देय क्षमतेवर अवलंबून असतो, त्यामुळे आयकर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो, म्हणून अ विधान या ठिकाणी बरोबर आहे. ब बघा, आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे प्रमुख कारण आहे,
त्यामुळे काळा पैसा वाढतो का? तर हेही विधान बरोबर आहे. कर दर जास्त असल्याकारणाने आयकर चुकविण्याकडे लोकांचा जास्त कल असतो आणि परिणामी काय होतं मग काळा पैसा मार्केटमध्ये निर्माण होतो. त्यामुळे ब ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. दोनही विधाने बरोबर असल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर मिळालेलं आहे. आयकराची वैशिष्ट्ये म्हणजे काय? तर आयकर एक प्रत्यक्ष कर आहे. त्याचसोबत आयकर व्यक्ती किंवा संस्थेच्या निव्वळ उत्पन्नावर आकारण्यात येतो. आयकर निश्चित करताना शेतीचे उत्पन्न विचारात घेतले जात नाही. आयकर एक पुरोगामी प्रकारचा कर आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. यावर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. प्रश्न 49 बघा. दारिद्र्य म्हणजे केवळ पैसा कमी असणे नव्हे तर मानवी जीवनात आर्थिक क्षमतेचा अभाव असणे होय. दारिद्र्याची व्याख्या खालीलपैकी कोणी केली होती? तर पर्याय क्रमांक 4 अमर्त्य सेन यांनी केली होती. पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नोबेल 1998 मध्ये आणि तो पहिला अर्थव्यवस्थेतील पुरस्कार होता आपल्या भारताचा. कशामुळे देण्यात आला होता? तर त्यांनी मानव विकास अहवालाची सुरुवात केली होती. म्हणजे मानव विकास अहवाल जो आहे तो विकसित केला होता. अमर्त्य सेन व मेहबूब उल हक हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ आहेत. दोघांनी मिळून जो आहे हा मानव विकास अहवाल जो आहे तो विकसित केला होता आणि सर्वात पहिला जो अहवाल आहे तो 1990 मध्ये UNDP द्वारा प्रकाशित करण्यात आला होता. मानव विकास अहवाल सर्वप्रथम प्रसिद्ध करणारे राज्य जर आपल्याला विचारले तर ते आहे मध्य प्रदेश. मानव विकास अहवालाचे निकष कुठले कुठले आहेत? तर अपेक्षित आयुर्मान, शिक्षणाचा निर्देशांक आणि त्याचसोबत जीवनमानाचा दर्जा. मानव विकास निर्देशांकात सर्वाधिक वेळा प्रथम क्रमांकावर राहिलेला देश कुठला आहे? तर नॉर्वे एकूण 14 वेळा प्रथम क्रमांकावर राहिलेला देश आहे. प्रश्न 50 बघा. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे शहरी दारिद्र्य वाढत आहे? अ मध्ये दिलेलं आहे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतरण. बरोबर आहे. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात अकुशल लोकसंख्येचे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होत असल्याने शहरी दारिद्र्यात वाढ होत आहे. ब मध्ये बघा न परवडणारी घरे, हे सुद्धा बरोबर आहे. पुढे याच स्थलांतरित लोकसंख्येला न परवडणाऱ्या घराच्या किमती किंवा न परवडणारे घर भाडे असल्याने शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ब ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. क बघा निरक्षरता म्हणजेच साक्षर नसलेल्या लोकसंख्येत दारिद्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या ठिकाणी 3ही बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शहरी दारिद्र्यामध्ये वाढ होण्याची कारणे कुठली कुठली आहेत या व्यतिरिक्त? तर निरक्षरता आहेच, मंद औद्योगिक वृद्धी, पायाभूत सुविधांची कमतरता, हे सुद्धा महत्त्वाची 2 कारणे आपल्याला सांगता येतील. पुढील 51वा प्रश्न बघा. प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्त्वाची अडचण कोणती? तर याचं उत्तर आहे वसुलीचा प्रश्न. त्याचसोबत शाखा विस्तारामध्ये घाई व समन्वयाचा अभाव ही एक महत्त्वाची अडचण आहे. त्याचसोबत ठेव जमा करण्यात अडचणी येतात, कर्ज देण्याच्या कार्यात संथ प्रगती असते, कर्मचाऱ्यांची शहरी अभिमुखता असते आणि प्रक्रियात्मक कठोरता, ह्या काही महत्त्वाच्या अडचणी किंवा समस्या आपल्याला या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या सांगता येतील. प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच RRBs रुरल रिजनल बँक 1975ला स्थापन करण्यात आल्या होत्या. एकूण 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या होत्या नरसिंहन समितीच्या शिफारशीवरून. प्रथम बँक मुरादाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी सिंडिकेट बँकद्वारे पुरस्कृत करण्यात आली होती. गैर ग्रामीण बँक माल्डा पश्चिम बंगाल या ठिकाणी युनायटेड बँकद्वारा पुरस्कृत करण्यात आली होती. त्यानंतर गोरखपूर क्षेत्रीय ग्रामीण बँक ही गोरखपूर या ठिकाणी म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये स्टेट बँकद्वारा पुरस्कृत करण्यात आली होती. हरियाणा क्षेत्रीय ग्रामीण बँक जी आहे ती भिवानी हरियाणा या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकद्वारा पुरस्कृत करण्यात आली होती. जयपूर नागपूर आंचलिक ग्रामीण बँक ही जयपूर राजस्थान या ठिकाणी युनायटेड कमर्शियल बँकद्वारा पुरस्कृत करण्यात आली होती. एकूण 31 मार्च 2016 पर्यंत 56 बँका प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात होत्या. सद्यस्थितीमध्ये त्याहीपेक्षा कमी म्हणजे 46 पर्यंत अस्तित्वात आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 52 बघा. 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत औद्योगिक व उत्पादन वृद्धीचा दर कितीपर्यंत प्राप्त करणे अपेक्षित होते? याचं योग्य उत्तर आहे 10% औद्योगिक आणि उत्पादन वृद्धीचा दर प्राप्त करणे अपेक्षित होते. त्याचसोबत वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन एकूण 8% गाठणे अपेक्षित होते या 12व्या पंचवार्षिक योजनेत आणि शेती क्षेत्रामध्ये एकूण 4% वृद्धी दर गाठणे अपेक्षित होते. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ जर आपल्याला विचारला तर तो आहे 2012 ते 2017. एकूण 12 पंचवार्षिक योजनांपैकी 5वी पंचवार्षिक योजना जी 1974 ते 78 या 4 वर्षांमध्ये चालली होती आणि दुसरी म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना. या 2 पंचवार्षिक योजना ज्या आहेत यांचा कार्यकाळ आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.
5वी पंचवार्षिक योजना 4 वर्ष चालली होती आणि 12वी पंचवार्षिक योजना एकूण 5 वर्ष 6 महिने चालली होती. बाकी उर्वरित सर्व योजना ह्या एक्झॅक्टली 5 वर्ष जे आहे त्यांचा कार्यकाळ होता. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 53 बघा, खालील विधाने विचारात घ्यायची आहेत आपल्याला. अ मध्ये दिलेला आहे, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग स्थापन करण्याची घोषणा केली होती का? तर चुकीचं आहे. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. नीती म्हणजेच काय? नॅशनल इनिशिएटिव्ह ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा लॉंग फॉर्म आहे त्याचा. यावरही प्रश्न विचारलेला आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून नीती आयोग स्थापन करण्याबाबतची घोषणा केली होती. त्यामुळे अविधान या ठिकाणी बरोबर नाही, चुकीचं आहे. ब विधान बघा, नीती आयोगाची पहिली बैठक 14 फेब्रुवारी 2015 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती का? तर ब ही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. प्रथम बैठक 8 फेब्रुवारी 2015 रोजी झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ व ब दोन्ही विधाने चुकीची. प्रश्न 54 बघा, खालीलपैकी कोणता सिद्धांत स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे? अ मध्ये दिलेला आहे किंमत सिद्धांत. हा जो सिद्धांत आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. ब मध्ये बघा, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित असून स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. त्यामुळे ब या ठिकाणी बरोबर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर वैयक्तिक उत्पन्न हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं योग्य उदाहरण सांगता येईल. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. त्यामुळे या ठिकाणी ब केवळ बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 54 बघा, खालीलपैकी कोणता सिद्धांत स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे? अ मध्ये दिलेला आहे किंमत सिद्धांत. हा जो सिद्धांत आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. ब मध्ये बघा, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित असून स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. त्यामुळे ब या ठिकाणी बरोबर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर वैयक्तिक उत्पन्न हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं योग्य उदाहरण सांगता येईल. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. त्यामुळे या ठिकाणी ब केवळ बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शेवटचा 55वा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंधित असणारी किमान राखीव प्रणाली कधीपासून अस्तित्वात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1957 पासून ही किमान राखीव प्रणाली भारतामध्ये अस्तित्वात आहे. या प्रणालीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेव म्हणून ठेवावी लागते. या ठेवीमध्ये एकूण 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात तर 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवणे गरजेचे असते. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे.